आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी, रायगडजवळ पोलादपूर महाबळेश्वर घाटामध्ये जो बसला अपघात झालाय त्यातील आतापर्यंत 30 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेले आहे। अद्याप 3 जणांचे मृतदेह दरीतच आहेत। थोड्याच वेळात ते मृतदेह देखील बाहेर काढण्यात येतील। आपण बघतोय एनडीआरएफची टीम घटनास्थळी कार्यरत असून युद्ध पातळीवरती या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। एनडीआरएफच्या टीमला स्थानिक ट्रेकर्सची देखील या ठिकाणी मदत होते। स्थानिक प्रशासन देखील या ठिकाणी कार्यरत आहे। आपण बघतोय एनडीआरएफ आणि ट्रेकर्सचं बचाव कार्य अद्याप देखील या ठिकाणी सुरू आहे आणि अद्याप 3 मृतदेह दरीतच आहेत। आतापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। काल जवळपास सकाळी 10-10:30च्या सुमारास मिनी बसला या ठिकाणी अपघात झाला होता। पोलादपूर महाबळेश्वरच्या घाटामध्ये हा अपघात झाला होता आणि यामध्ये 33 जणांचा मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत 30 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलेलं आहे। एनडीआरएफ आणि ट्रेकर्सच्या मदतीनं या शोधकार्य सुरू आहे आणि आपल्याला माहितीच असेल तर या ठिकाणी आता पोलादपूर महाबळेश्वरचा जो घाट आहे तो या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। जवळपास एसटीच्या 17 फेऱ्या या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, काय सांगाल, पोलादपूर महाबळेश्वरच्या घाटामध्ये जो बसला अपघात झालाय त्यातील 30 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आलेले आहे। अद्याप 3 जणांचे मृतदेह दरीतच आहेत का, अधिक माहिती आहे भारत? शैलजा, संपूर्ण कोकणासह संपूर्ण राज्यावरती शोककळा या एका अपघाताने निर्माण झालेली आहे। पोलादपूर महाबळेश्वर या घाटामध्ये एका बसला काल भीषण अपघात झाला आणि जवळपास या घटनेला आता 24 तास उलटून गेलेले आहेत। 24 तासानंतर या ठिकाणी प्रशासनाने ज्या पद्धतीने रेस्क्यू टीमची मदत घेतली त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरचे ट्रेकर्स, त्याचबरोबर एनडीआरएफचे विशेष पथक या सर्वांनी मिळून अथक परिश्रम करून 700 फूट खोल दरीतून अखेर ह्या 30 मृतदेहांना वर काढण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। सर्वत्र या ठिकाणी पाहिलं तर आता दुःखाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे। ज्या मृतदेहांचे नातेवाईक आहेत ते दापोली त्याचबरोबर इतर जिल्ह्यातले या मोठ्या संख्येने घटनास्थळी कालपासून दाखल झालेले आहेत आणि आता प्रत्येकजण सकाळपासून याच आशेने वाट पाहत होता की शेवटचं दर्शन ज्याला आम्हाला घेताना येईल तो आमचा मृतदेह आमच्या ताब्यात कधी मिळेल। जवळपास आता जी शोध मोहीम आहे ती अंतिम टप्प्यात आहे। 30 जणांचे मृतदेह प्राप्त झालेले आहेत। 30 जणांवरती शवविच्छेदनाचं काम पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि हे मृतदेह प्रत्येक नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात येत आहेत। शैलजा, भारत, एकंदरीत स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन देखील तुम्हाला या ठिकाणी मदत करतंय, त्या संदर्भात काय सांगाल? स्थानिक पातळीवरचं प्रशासन, स्थानिक पातळीवरचे सर्व ग्रामस्थ, विशेष करून या भागात हा जो पोलादपूरचा नंतरचा जो परिसर आहे तो संपूर्ण दुर्गम भागातील खेडेगाव आहे, परंतु या सर्व ग्रामीण भागातले ग्रामस्थ कालपासून गेली 24 तास या अपघातानंतर स्वस्थ बसलेले इथं पाहायला मिळत नाहीये। प्रत्येकाने आपापली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्याला जमेल त्या पद्धतीने मदत करण्यासाठी धाव घेतलेली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातलं आपत्ती व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर जिल्ह्यातला आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल आणि खास करून पोलीस यंत्रणा असतील, या सर्व व्यवस्थेने हा जो अपघात आहे आणि या अपघातानंतरचं जे वातावरण आहे ते अत्यंत कौशल्यपूर्ण या ठिकाणी हाताळलेलं आहे। विशेष करून या ठिकाणी ज्यांच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचे नातेवाईक ज्यावेळी या ठिकाणी धाव घेत होते, अपघातस्थळी घटनास्थळी जात होते किंवा या रुग्णालयामध्ये येत होते, त्यावेळी त्यांचा शोक आवरणे आणि त्यांचं सांत्वन करणे, कारण त्यांच्या घरातला कर्ता पुरुष या अपघातामध्ये गेलेला आहे। कोणी आपल्या वडिलांना गमावलेलं आहे, कोणी आपल्या भावाला गमावलेलं आहे, तर या अपघातामध्ये कित्येक कुटुंब निराधार झालेत। काही आबालवृद्धांचा आश्रय असणारा मुलगा सुद्धा या अपघातामध्ये हरवलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच हे जे सर्व कुटुंब आहे त्या 33 कुटुंबावरती हा काळाने घाला घातला होता। त्यामुळे एकीकडे नातेवाईकांना सांभाळणे, त्यांचा शोक आवरणे आणि दुसरीकडे त्यांच्याच नातेवाईकाचा मृतदेह ही ओळख पटवून घेणे, ह्या सर्व जबाबदारीतून पार पडताना रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाने अत्यंत कौशल्यपूर्वक ही परिस्थिती हाताळली। आणि त्याचबरोबर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 700 फूट खोल दरीमध्ये
ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवरचे ट्रेकर्स, मग महाबळेश्वरचा सह्याद्रीचा ग्रुप असेल, महाडमधल्या ट्रेकर्सचा ग्रुप असेल किंवा खेडमधले आलेले ट्रेकर्स असतील, यांनी अक्षरशः आपल्या जीवाची बाजी पणाला लावली होती. कारण पावसाळ्यातलं वातावरण आहे, पाय ठेवला तर भुसभुशीत झालेली जमीन झटकन खाली कोसळते. त्यामुळे निसरड्या वाटेवरनं खाली उतरायचं आहे आणि पुन्हा एकदा जोखमीचं काम म्हणजे मृतदेह घेऊन तेवढ्याच वरती यायचं आहे. यामध्ये या ट्रेकर्सची सुद्धा जीवाची बाजी पणाला लागली होती. त्यांचा जीव सुद्धा धोक्यात होता, कारण फक्त दोरीवरती ते खेळत होते. संध्याकाळी उशिरा NDRFची टीम आली आणि कुठेतरी ट्रेकर्सना सुद्धा याचं मदत झाली. त्यामुळे या सर्वांनी ज्या पद्धतीने ह्या अपघातानंतरची आणि अपघाताची परिस्थिती जी हाताळलेली आहे, या बाबतीत त्यांचं सर्व स्तरातून या ठिकाणी कौतुक होतंय. नातेवाईकांना आता त्यांचे मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरमध्ये आणि अपघातस्थळी शोकाकुळ वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे. शैलजा, भारत, जसं तुम्ही म्हणालात संपूर्ण राज्यावरती शोककळा पसरलेली, तसं दापोलीमध्ये खरं तर याचे भीषण गोष्टी जाणवत आहेत. दापोलीतील बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आलेली, या संदर्भात काय सांगाल? निश्चित स्वरूपामध्ये दापोलीकरांचं दुःख हे कोणत्याही शब्दात मोजता येणार नाही असं दुःख आहे. कारण दापोलीमध्ये नोकरीच्या निमित्ताने हे सर्व एकत्र होते. मात्र ज्या पद्धतीने त्या ठिकाणची माहिती आपल्याला मिळते, या दापोली कृषी विद्यापीठाचा जणू काही एक परिवारच बनलेला होता आणि या परिवाराचे हे सदस्य होते. त्यामुळे हा एकाच दुसऱ्या कुटुंबावरती नाही तर संपूर्ण दापोलीकरांवरती हा कोसळलेला प्रसंग आहे. ही दुःखद घटना आहे. दापोलीतला असं प्रत्येक घरातला ग्रामस्थ या अपघातानंतर रायगडच्या दिशेने धावला होता. जो मिळेल त्या वाहनाने या ठिकाणी पोहोचत होता आणि काळजीपूर्वक विचारत होता. जो तो आपापल्या नातेवाईकाला आधार देत होता, एक दुसऱ्याला दिलासा देत होता. यामध्ये स्पष्टपणे माणुसकी आणि त्या माणुसकीमधला ओलावा सुद्धा 24 तासात या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक दापोलीकर ह्या दुर्घटनेने, या अपघाताने हेलावून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. आज संपूर्ण दापोलीतले व्यवहार बंद ठेवण्यात आलेत. कारण या सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकाकुळ वातावरणामध्ये संपूर्ण दापोलीकर एकवटलेले आहेत. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आज सर्व काही सांगून जात आहेत, सगळं काही बोलून जात आहेत. आणि ज्या कृषी विद्यापीठाजवळ या सर्वांची नाळ जोडली गेलेली होती, त्या कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांना झालेल्या दुःखाबाबत खरं तर या ठिकाणी सांगायला शब्द नाही आहेत. अशा पद्धतीने भावना निर्माण होतात. ज्यांना कोणाला प्रतिक्रिया विचारायला म्हणून पुढे गेलो तर त्यांच्याकडून फक्त हुंदका बाहेर पडून डोळ्यांतून अश्रूचा महापूर पाहायला मिळतोय. म्हणूनच आणि ह्या सर्वांचं आचरण, दापोलीकरांप्रती असणारा स्नेहबंध, प्रेम, ओलावा आणि जिव्हाळा, या सर्व कारणांमुळे दापोलीकरांनी एक सद्भावना म्हणून या सर्वांना एकत्रितरित्या श्रद्धांजली, आदरांजली वाहण्यासाठी आज दापोलीतले सर्व व्यवहार बंद ठेवलेत आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी हे सर्व शोकमग्न वातावरणात त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मृतदेहाची वाट बघतायत. शैलजा, नक्कीच भारत, या संदर्भातल्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत. तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. महाबळेश्वर घाटामध्ये बसला झालेल्या भीषण अपघातामध्ये या महामार्गाची दुरावस्था जबाबदार आहे. रस्त्याला संरक्षण खडड असतं तर कदाचित हा अपघात टळला असता आणि अनेकांचे प्राण वाचले असते, असं वक्तव्य दापोलीचे आमदार संजय कदम यांनी केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. दापोली येथील कृषी विद्यापीठातील 33 कर्मचाऱ्यांनी पावसाळी पर्यटनाचा बेत आखला होता. मात्र महाबळेश्वरच्या घाटात या बसला भीषण अपघात झाला आणि यामध्ये 33 जण मृत्युमुखी पडले. दापोलीचे आमदार ही कालपासून या ठिकाणी घटनास्थळावरती आहेत. त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेणार आहोत. कदम साहेब, कालपासून या ठिकाणी आहोत, कशा पद्धतीने मदत कार्य सुरू आहे? आतापर्यंत मृतदेह किती सापडलेत आणि आता यांना मदतीसाठीचा काय प्रयत्न आहे? काल एकंदरीत 33 मृतदेहापैकी जवळजवळ 21 मृतदेह या ठिकाणी सापडले, 23 मृतदेह सापडलेले आहेत आणि उर्वरित जे मृतदेह त्यांचा शोधकार्य NDRF आणि बाकीच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी अपघात आहे. माझ्याच मतदारसंघातील मतदार पण होते, कर्मचारी पण होते. त्यांच्या कुटुंबामध्ये हा दुःखाचा आलेला डोंगर. अतिशय या ठिकाणी आजच्या प्रसंगाला जवळजवळ प्रशासनच जबाबदार आहे. या संपूर्ण घाटामध्ये संरक्षण कठडे नाहीत, क्रॅश बॅरियर नाहीत आणि म्हणून त्याच्यामुळे अशा अपघात या ठिकाणी पुढे वारंवार होऊ शकतात. याची काळजी प्रशासनाने, शासनाने घेतली पाहिजे. आणि म्हणून या दुर्दैवी अपघातामध्ये आम्ही कालपासून, मी खेडचे नगराध्यक्ष, आमचे लोकप्रतिनिधी रात्रंदिवस या मदत कार्यामध्ये सगळ्या संपूर्ण त्या NDRF किंवा इतर संस्थेला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय आणि सातत्यानं प्रशासन सुद्धा या संपूर्ण कार्यामध्ये सगळं मदत करत आलेत.
आणि दुर्दैवी घटना आहे. सरकार नेहमी अपघात झाल्यानंतर पुढच्या गोष्टी करायला जातात. अपघातापूर्वी जर त्या गोष्टी जर अगोदर काळजी घेतली असती तर एवढ्या लोकांचा जीव वाचले असते. आणि म्हणून याच्या पुढचे जे जीव वाचायचे असतील तर शासनानं हे असं पुढचं पाऊल त्या ठिकाणी उचललं पाहिजे. त्या दृष्टीने त्या विधानसभेमध्ये सुद्धा वेगळा प्रश्न म्हणून त्याच्याबरोबर ते मागणी त्याच्यावर मांडली जाईल. चेअरमन प्रीतेशसह भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. पोलादपूरच्या भीषण बस अपघातामध्ये मरण पावलेल्यांपैकी किशोर चौगुले, जयंत चौगुले आणि रोशन तबीब हे तिघही नातेवाईक होते. हे तिघही हरणे बंदर येथे राहत होते. कोकण कृषी विद्यापीठातील त्यांचं काम उल्लेखनीय होतं. किशोर हे अधीक्षक पदावरती काम करत होते आणि 2 वर्षात ते सहाय्यक कुलसचिव होणार होते. जयंत चौगुले यांना नुकतीच बढोत्तरी मिळाली होती आणि ते वरिष्ठ लिपिक या पदावरती कार्यरत होते. तर रोशन तबीब सुद्धा वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. रोशननं फक्त 28 वर्षांचा होता आणि त्याचं 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पोलादपूर बस अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झालेला किशोर चौगुले आणि जयंत चौगुले अशी मृतांची नावं आहेत. आपण बघतोय संपूर्ण दापोलीवरती यामुळे शोककळा पसरलेली आहे. सरळ स्वभावाचा अंतःकरण, भाषी आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करत होते. आणि मुलांचे जे भावाप्रमाणे त्या ठिकाणी इथून जाताना इथे गावी आले कारण सुरुवातीला गावी राहायचे. जाताना आम्हाला सगळ्यांना भेटून तिथे आम्हाला त्यांच्याशी आम्हाला पण अभिमान होतो की आमच्या कोण समाजातली मुलं आज विद्यापीठासारख्या म्हणजे गावातल्या विद्यापीठामध्ये आज काम करत आहेत, जॉब करत आहेत. आणि दुर्दैवाने आज आम्हाला या ठिकाणी ही अशी घटना ऐकायला मिळाल्यानंतर त्याचा फारच दुःख आम्हाला झालेलं आहे. कोकण कृषी विद्यापीठाची बस रायगड पोलादपूरच्या आमनेळी घाटामध्ये 500 फूट खोल दरीत कोसळली आणि त्यात 33 जणांचा मृत्यू झालाय. पिकनिक एन्जॉय करायला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांवरती काळाने घाला घातलाय. हा तुटलेला कठडा पाहताय, इथूनच तब्बल 33 जणांच्या आयुष्याची दोरी तुटली आणि तीही केवळ काही सेकंदांमध्ये. निसर्गरम्य अशा या पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटानं आज निसर्गाची चेष्टा पाहिली. केवळ चालकाची नजर हटली आणि चक्क सकाळी 10च्या सुमारास अख्खी बस दरीत कोसळली. काही तासांचा विरंगुळा म्हणून कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी सहल काढली. मात्र काळानं घात केला. धकाधकीच्या जीवनातून विरंगुळ्यासाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांनी लेखी अर्ज देऊन पिकनिकचा बेत केला होता. दुर्दैवानं पिकनिकला निघालेली बस पिकनिक स्थळाऐवजी प्रवाशांसह पाताळातच पोहोचली. मात्र यातल्या 34 पैकी एकाच नशीब मात्र बलवत्तर निघालं. आणि गाड्यांचे आवाज आले ना, ही पलटी झालेली तर खालच्या धबधब्याला जे होते ना ती आली धावत. तर त्यातल्याच एकाने मला मोबाईल देऊन तो मुंबईत गेला पण निघून. मी त्या मोबाईलवरून जेवढे पहिला फोन मला अजितचा आठवला, अजितला फोन केला. म्हटलं असं असं झालंय, पोलीस स्टेशनला फोन केला, तो नंबर पाठवता आणि मग सगळं कुठलं कन्फ्युजन काय झालं. नंतर म्हटलं तू ज्या ती सेफ आला तर म्हटलं बाकीचे सगळे सेफ आहे. चालकानं प्रवाशांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी वळवलेली मानत या अपघाताचं देसाईमुळे तरी असा अपघात झाल्याचं लवकर लक्षात आलं. घाट तसा अवघड आहे ड्रायव्हिंग करण्यासाठी, स्किलफुल ड्रायव्हर असण्याची गरज आहे. आता नेमकं गाडीची पाहणी केल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की कशामुळं अपघात झालेला आहे. रायगड जिल्हा पोलीस आहेत, महसूलचा विभाग आहे, आरोग्य विभाग आहे,
नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, इतरही प्रशासनाचे लोक आहेत, कृषी विद्यापीठाचे डीन आलेले आहेत आणि त्याचेही लोक मदत करत आहेत. त्यासोबत महाड, माणगाव आणि महाबळेश्वर येथील जे गिर्यारोहक किंवा क्लायम्बिंग करणारे लोक आहेत ते आपल्याला यामध्ये मदत होते. एका क्षणात मृताचं नव्हतं होणं म्हणजे काय हे आता या नातेवाईकांच्या अश्रूंनी समजतंय. अगदी काल परवापर्यंत आयुष्याच्या पुढच्या दिशा ठरवणाऱ्या या कुटुंबियांना बसलेला हा धक्का पचवताना किती जड जाणार आहे हे कदाचित कुणालाच कळणार नाही. भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र.